गुड मॉर्निंग. आवाज येतो का माझा? ओके. बघा, आपण काल ऑडिटिंग हा आपला एक वेगळा नवीन टॉपिक, सॉरी नवीन सब्जेक्ट जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. जो सेकंड पेपर आपला आहे. त्याच्यामध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे आणि ते कोण कोण यूज करतं. प्रत्येकाचा पर्पज हा वेगवेगळा असतो फायनान्शियल स्टेटमेंट यूज करण्याचा. त्याच्यासोबत आपण ऑडिट म्हणजे काय हे थोडक्यात बघितलं होतं. लक्षात घ्या कशाला ऑडिट म्हणतो आपण, ऑडिट हम किसे कह सकते हैं ये भी आपने देखा था. तो देखिए, इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग, उसके आगे का पार्ट हम आज देखेंगे. ऑडिटिंग का डेफिनेशन हमने देखा था. ऑडिटिंग इज एन एग्जामिनेशन ऑफ सच रिकॉर्ड्स टू एस्टैब्लिश देयर रिलायबिलिटी एंड द रिलायबिलिटी ऑफ स्टेटमेंट्स ड्रॉन फ्रॉम देम. ऑडिट का मेन टारगेट क्या होता है? जो भी फाइनेंशियल स्टेटमेंट के यूज करने वाले हैं उनको आपको क्या करना है, रिलायबल फाइनेंशियल स्टेटमेंट देने हैं. तो रिलायबिलिटी उसकी कब आप प्रूव करेंगे? जब कोई एक्सपर्ट जो है वो ऑथेंटिकेट करेगा कि ये ऑडिटिंग ये जो फाइनेंशियल स्टेटमेंट है ये फाइनेंशियल स्टेटमेंट रिलायबल है, पूरी तरह से अकाउंटिंग प्रिंसिपल्स फॉलो करके उन्होंने प्रिपेयर किए हैं, पूरी तरह से जो भी एप्लीकेबल लॉज है वो फॉलो करके उन्होंने लिए हैं. तर बघा, ऍप्लिकेबल लॉज म्हणजे काय? कंपनीला कंपनी ऍक्ट लागू आहे, लक्षात घ्या. बैंकिंग कंपनी के लिए बैंकिंग कंपनीज एक्ट लगेगा. इंश्योरेंस कंपनी के लिए इंश्योरेंस कंपनीज एक्ट जो है वो लगेगा. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे जे आहेत, लॉ जे आहेत ते आपल्या देशामध्ये बनवलेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्यासाठी म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड हीच परिस्थिती आहे. तर ह्या ऍक्टनुसार किंवा हे लॉ फॉलो करून तुम्ही अकाउंटिंग स्टेटमेंट जे आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत ते बनवलेले आहेत. त्याचसोबत इतर जे ऍप्लिकेबल लॉज असतील, मग त्याच्यामध्ये जीएसटी जो आहे तो सगळ्यांना कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. त्याच्यासोबत इन्कम टॅक्स ऍक्ट असेल, त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स तुम्हाला सांगितले असतील, किंवा एक्साईज असेल. हे जे काय तुमचे ऍप्लिकेबल लॉज आहेत तुम्हाला ते सगळे तुम्ही फॉलो केलेले आहेत. त्याच्यासोबत आईसीआई ने जे काही अकाउंटिंग स्टैंडर्ड जो भी सेट किए हैं वो भी आपने फॉलो किए हैं अकाउंटिंग आप करते समय. तो इसकी पूरी जो है ये ऑथेंटिकेशन जो है ये करता है एक्सपर्ट पर्सन जो कि अकाउंटिंग फील्ड में एक्सपर्ट होता है, जिसे हम ऑडिटर कहते हैं. ओके. तो ये जो एक्सपर्ट है वो उसका ओपिनियन या वो ऑथेंटिक करता है आपके फायनान्शियल रेकॉर्ड का एक्झामिनेशन लेके. ओके. तर तो काय करतो, त्याची एक्झामिनेशन जो आहे ती एक्झामिनेशन वो कंडक्ट करता है और उसके बेसिस पे वो ऑथेंटिकेट करता है. तो रिकॉर्ड की एग्जामिनेशन. दूसरी डेफिनेशन हमने देखी थी, ऑडिटिंग इज एन इंडिपेंडेंट एग्जामिनेशन. दोनों में एग्जामिनेशन ही बताया यहाँ पे. जे सिंपल डेफिनेशन आहेत त्या मी इथं घेतलेल्या आहेत, लक्षात घ्या. ऑडिटिंग इज एन इंडिपेंडेंट एग्जामिनेशन ऑफ फाइनेंशियल इंफॉर्मेशन. जो कोई फाइनेंशियल इंफॉर्मेशन है उसकी एग्जामिनेशन कंडक्ट करना ऑफ एनी एंटाइटी विथ व्यू टू एक्सप्रेसिंग एन ओपिनियन देयर ऑन. ऑडिटर क्या करता है, उसका ओपिनियन देता है. तो देखिए, ओपिनियन देना ये जो है अपना ऑडिट का प्राइमरी ऑब्जेक्टिव है. प्राइमरी ऑब्जेक्ट जिसे हम कहते हैं, ऑब्जेक्टिव expression of opinion on financial statement, whether your financial statement are showing correct financial position and correct profitability or not. ये एक्सप्रेस करता है, त्याचं मत जे आहे ते मत तो देत असतो, लक्षात घ्या. उसका ओपिनियन देगा ऑडिटर कि आपने जो फाइनेंशियल स्टेटमेंट प्रिपेयर किए हैं वो करेक्ट है या नहीं है. लक्षात घ्या, ऑडिट रिपोर्ट जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल ऑडिटर काय सांगतो. ऑडिटर त्याचं फक्त मत प्रदर्शित करत असतो, लक्षात घ्या. मत त्याचं जे आहे, त्यांनी जे काही एक्झामिनेशन फाइनेंशियल रिकॉर्डची घेतलेली आहे त्याच्या बेसिस वरती, उसके बेसिस से वो अपना ओपिनियन जो है वो ऑडिट रिपोर्ट में देता है कि आपने जो फाइनेंशियल स्टेटमेंट प्रिपेयर किए हैं, एक्स वाई जेड कंपनी ने जो भी फाइनेंशियल स्टेटमेंट प्रिपेयर किए हैं वो करेक्ट है या नहीं है, वो करेक्ट फाइनेंशियल पोजीशन दिखाती है उसकी बैलेंस शीट या नहीं, उसका प्रॉफिट एंड लॉस अकाउंट करेक्ट प्रॉफिट दिखाता है या करेक्ट लॉस दिखाता है या नहीं दिखाता. ये ओपिनियन जो है वो ओपिनियन देने का काम ऑडिटर का होता है और ये प्राइमरी ऑब्जेक्टिव है ऑडिट का. म्हणजे ते करेक्ट आहे की नाही हे सांगणं
प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. आणि मग करेक्ट आहे की नाही हे आपण कधी सांगू शकतो? कब आप बताएंगे ये करेक्ट है या नहीं है? जब आप पूरी अकाउंटिंग रिकॉर्ड का एग्जामिनेशन कंडक्ट करेंगे, तो आप पता कर सकेंगे कि ये जो बनाए हुए फायनान्शियल स्टेटमेंट है ये करेक्ट है या नहीं है. याच्यामध्ये काही चुका आहेत, याच्यामध्ये काही फ्रॉड्स आहेत, हे तुम्ही पूर्ण त्याचे एक्झामिनेशन कंडक्ट केल्यानंतर ते तुम्ही चेक केल्याशिवाय आपण सांगू शकत नाही, लक्षात घ्या. पूर्ण वर्षाचे रेकॉर्ड जे आहेत ते रेकॉर्ड आपण चेक करणार आहोत. म्हणजे ऑडिटर, तुमचा जो कोण एक्सपर्ट पर्सन असेल ज्याला आपण ऑडिटर म्हणतो, तर हा ऑडिटर तुमचं पूर्ण रेकॉर्ड चेक करेल आणि त्याच्यानंतर त्याचं मत जे आहे ते ऑडिट रिपोर्ट मध्ये देणार आहे, लक्षात घ्या. तो प्राइमरी ऑब्जेक्टिव्ह क्या है? To express the opinion on financial statement is a primary object of an audit. क्या ओपिनियन एक्सप्रेस करेगा? आपके फाइनेंशियल स्टेटमेंट करेक्ट पोजीशन, फाइनेंशियल पोजीशन शो करते हैं, वेदर योर फाइनेंशियल स्टेटमेंट आर शोइंग करेक्ट फाइनेंशियल पोजीशन एंड करेक्ट प्रॉफिट और नॉट. ये जो है जिसे हम कहते हैं ट्रू अँड फेअर व्ह्यू. ट्रू अँड फेअर व्ह्यू ज्याला आपण खरी आणि रास्त परिस्थिती म्हणतो, ते दाखवतात की नाही एवढंच त्याला सांगायचं असतं, लक्षात घ्या ऑडिटरला. मग हे करण्यासाठी किंवा एवढं 2 वाक्य सांगण्यासाठी त्याला पूर्ण ऑडिटचा जो रेकॉर्ड आहे ते अकाउंटिंगचं जे रेकॉर्ड आहे, फाइनेंशियल अकाउंटिंग जो है उसका पूरा उसको एग्जामिनेशन कंडक्ट करना पड़ता है और उसके बेसिस से तो वो अपना ओपिनियन देगा. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही वर्षभर काय प्रोग्रेस केलेली आहे, हे तुमच्या ज्या काही एक्झामिनेशन आहे, तुम्ही जे काही वर्षभरामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय काय पार्टिसिपेशन केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती एखादा शिक्षक तुम्हाला म्हणू शकतो की हा विद्यार्थी असा आहे. तर तसं ओपिनियन जे द्यायचं आहे ते ओपिनियन देण्यासाठी त्याला पूर्ण फायनान्शियल रेकॉर्डची एक्झामिनेशन कंडक्ट करायचे, सिंपल आपण सांगू शकतो. तो देखिए, जब आप ओपिनियन देने के लिए फाइनेंशियल रिकॉर्ड की एग्जामिनेशन कंडक्ट करेंगे, उसी टाइम आपका सेकेंडरी ऑब्जेक्टिव जो है या सेकेंडरी ऑब्जेक्ट जो है, इंसिडेंटल ऑब्जेक्ट जिसे हम कहते हैं, वो आपका फुलफिल होता है. कैसे फुलफिल होता है? देखिए, जब आप रिकॉर्ड एग्जामाइन करेंगे तो उस रिकॉर्ड में जो भी एरर्स है वो एरर्स आपको मिलेंगे, जो भी फ्रॉड्स है वो फ्रॉड्स आपको मिलेंगे, बरोबर ना. आपण जर ते रेकॉर्ड 100% चेक करत असू तर आपल्याला ज्या काही चुका आहेत त्या चुका मिळणार आहेत. जे काही अफरातफर ज्याला म्हणतो आपण, फ्रॉड्स म्हणजे अफरातफर, लक्षात घ्या, किंवा फसवणूक ज्याला म्हणतो आपण, त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सापडणार आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टी कधी सापडतील? ज्या वेळेला मी 100% रेकॉर्ड जे आहे ते ऑब्झर्व करणार आहे, त्यावेळेला त्या रेकॉर्डमध्ये असलेल्या चुका मला दिसणार आहेत. मग मी माझं मत जर द्यायचं असेल तर मी ते रेकॉर्ड एक्झामाइन करणार आहे आणि ते रेकॉर्ड एक्झामाइन करत असताना मला काही चुका सापडणार आहेत, काही फ्रॉड सापडणार आहेत. तो सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आपला ऑटोमॅटिक फुलफिल होत असतो, लक्षात घ्या. तो सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह क्या है आपका? सेकंडरी ऑब्जेक्ट डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. एरर्स आणि फ्रॉड डिटेक्ट करणं आणि ते प्रिव्हेंट करणं, त्याला पायबंद घालणं, हे सेकंडरी ऑब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. आणि मग तो देखिए, एरर्स और फ्रॉड्स जो है वो डिटेक्ट करना, उसको प्रिवेंट करना, ये प्राइमरी रेस्पॉन्सिबिलिटी जो है वो मैनेजमेंट की होती है, लक्षात घ्या. इंपॉर्टेंट है. टू डिटेक्ट द एरर्स एंड फ्रॉड्स एंड प्रिवेंट द एरर्स एंड फ्रॉड इज अ प्राइमरी रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मैनेजमेंट. इट इज नॉट द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑडिटर. ऑडिटर की रेस्पॉन्सिबिलिटी नहीं है कि वो डिटेक्ट करने हैं और उसको प्रिवेंट करना है. ये प्राइमरी रेस्पॉन्सिबिलिटी मैनेजमेंटची असते, लक्षात घ्या. मैनेजमेंट ऐसी सिस्टम इंस्टॉल करता है कि जिसके बेसिस से जो फ्रॉड्स है और एरर्स है वो डिटेक्ट होंगे या उसको आप प्रिवेंट कर सकेंगे. तो देखिए, एरर्स और फ्रॉड में डिफरन्स क्या है ये हमें देखना है. लक्षात आले का? आपल्या दोन प्रायमरी दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत, एक आहे प्रायमरी आणि दुसरा आहे सेकंडरी. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? फक्त त्याचं मत प्रदर्शित करणं, ऑडिटरचं मत प्रदर्शित करणं की तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट करेक्ट पोजीशन, करेक्ट प्रॉफिट दाखवतात की नाही हे त्याला सांगायचं. जो हम बताते हैं कि ट्रू एंड फेयर व्यू शो करते हैं या नहीं करते हैं, ये आपको बताना है. ये प्राइमरी ऑब्जेक्टिव है. सेकेंडरी ऑब्जेक्टिव है डिटेक्शन एंड प्रिवेंशन ऑफ एरर्स एंड फ्रॉड्स. तो उसमें पहले हम एरर देखेंगे. एरर क्या है? तो देखिए, error means an unintentional mistake in the preparation or presentation of financial information. जब आप फाइनेंशियल इंफॉर्मेशन आप प्रेजेंट कर रहे हैं या प्रिपेयर कर रहे हैं, अकाउंटिंग आप कर रहे हैं, इसमें अनइंटेंशनली आपसे कोई तो मिस्टेक हो गई है, आपको पता भी नहीं है, लक्षात घ्या. तुम्हाला माहित नाही, अजाणतेपणी झालेली चूक ज्याला म्हणतो आपण, त्याला आपण म्हणत असतो अनइंटेन्शनल. माझं इंटेन्शन काय आहे का त्याच्यामध्ये नाहीये, लक्षात घ्या.
कारण काही गोष्टी मला माहित नहीं है, त्याच्यामुळे माझ्याकडून चूक झालेली है, कुछ बातें आपको पता नहीं है, इसलिए आपसे वो मिस्टेक हो गई है, बाय मिस्टेक जिसे हम कहते हैं, बाय मिस्टेक वो हो गया, गलती से हो गया, वो है आपका अनइंटेंशनल मिस्टेक। ओके, तो उसे हम कहते हैं एरर। तो एरर के अलग अलग टाइप्स बताए हैं जो कि ऑडिट में देखने को मिलते हैं। वो है आपका, देखिए पहला एरर है एरर्स ऑफ प्रिंसिपल। एरर्स ऑफ प्रिंसिपल का मतलब है जब जो भी अकाउंटेंट है उसको अकाउंटिंग प्रिंसिपल जो है वो करेक्टली उसे पता नहीं होते हैं। एरर्स ऑफ प्रिंसिपल्स आर एरर्स अराइजिंग फ्रॉम नॉट ऑब्जर्विंग द अकाउंटिंग प्रिंसिपल करेक्टली। आपके अकाउंटिंग प्रिंसिपल्स जो है वो आपको करेक्टली पता नहीं है, तो आपके जो एरर्स होंगे वो होते हैं एरर्स ऑफ प्रिंसिपल। फॉर एग्जांपल देखिए, जनरली इंटेंशनली और अनइंटेंशनली दोनों टाइप से एरर हो सकते हैं, लक्षात घ्या, दोन्ही पद्धतीने हे एरर होऊ शकतात। आणि जनरली बघा, एखादी असेट परचेस केली असेल किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस याच्यामधला डिफरन्सच माहित नाहीये। कैपिटल आणि रेवेन्यू या दोनों मध्ये काय डिफरेंस है, मेन डिफरेंस, मेजर डिफरेंस क्या है, ये अगर आपको पता नहीं है और आप अकाउंटिंग कर रहे हैं तो कैपिटल एक्सपेंडिचर जो है आप रेवेन्यू भी कंसिडर कर सकते हैं, या रेवेन्यू कैपिटल भी कंसिडर कर सकते हैं। तो जनरली देखिए, फॉर एग्जांपल हम एग्जांपल एक लेंगे कि मेजर रिपेयर्स है, एक मशीनरी है उसका मेजर रिपेयर है, जिससे उस मशीनरी जो है उस मशीनरी का जो आने वाला एक्सपेंसेस है वो कम होने वाला है। उसकी कैपेसिटी इंक्रीज होने वाली है। सिंपली उसकी कैपेसिटी आज 10,000 अगर यूनिट पर डे वो मशीनरी प्रोड्यूस करती है, आप अगर वो मेजर रिपेयर करेंगे, वो पार्ट चेंज करेंगे, तो सेम मशीनरी जो है 15,000 यूनिट्स पर डे यूनिट्स जो है वो प्रोड्यूस करेंगी। 15,000 यूनिट्स पर डे वो प्रोड्यूस करेगी मशीनरी। तो ये जो मशीनरी है, ये सॉरी, ये जो रिपेयर है, ये रिपेयर आप कैपिटल कंसीडर करेंगे या रेवेन्यू। सपोज इसको 10 लाख रुपए लगने वाले हैं, मेजर रिपेयर है, आपकी मशीनरी 1 करोड़ की है। 10 लाख रुपीज अगर आप उस पे रिपेयर एक्सपेंसेस करते हैं तो आपके मशीनरी की कैपेसिटी इंक्रीज होती है। तो रिपेयर एक्सपेंसेस है, तो इसे आप कैपिटल कंसीडर करेंगे या रेवेन्यू कंसीडर करेंगे। वर्किंग एक्सपेंसेस भी डिक्रीज होते हैं, इसे आप कैपिटल एक्सपेंसेस कंसीडर करेंगे या रेवेन्यू कंसीडर करेंगे। कैपिटल कंसीडर कराल कि रेवेन्यू कराल, कौन से एक्सपेंसेस कंसीडर करेंगे आप? मेजर रिपेयर है। हॅलो, माझा आवाज येतो का? हॅलो बाळांनो, हाँ तुम्ही सर, बोलत येतोय. जा. आवाज येतोय? ओके, बघा, मशिनरीची जर कॅपॅसिटी इन्क्रीज होत असेल, वर्किंग एक्सपेन्सेस जर तुमचे रेड्यूस होत असतील, तर येणारा रिपेअर एक्सपेन्सेस जो आहे तो तुम्ही कोणता कन्सिडर कराल, कॅपिटल की रेव्हेन्यू? आपण बघितलेलं आहे गेल्या वर्षी कॅपिटल एक्सपेन्सेस काय असतात आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस काय असतात। आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही 11वीला सुद्धा बघितलेलं आहे। जस्ट बघा, चुकलं आन्सर तर इथं काय तुम्हाला पनिशमेंट होणार नाहीये, काहीतरी तुमचं ओपिनियन असलं पाहिजे, कॅपिटल आहे की रेव्हेन्यू आहे। कोणतीच एक्सपेन्सेस नाही आहे का? एक्सपेन्सेसच कन्सिडर करणार नाही होत आपण, असं काही आहे का? नाही. मग कोणती कन्सिडर करा? कॅपिटल म्हणाल की रेव्हेन्यू. रेव्हेन्यू? रेव्हेन्यू.
रेव्हेन्यू. ओके, बघा आणखीन कोणाला काही सांगायचं आहे का याच्यामध्ये? लक्षात घ्या, आपण जसं बघितलेलं आहे, FY ला तुम्ही बघितलेलं आहे की तुमचे वर्किंग एक्सपेन्सेस जर डिक्रीज होत असतील, रिड्यूस होत असतील, कमी होत असतील आणि मशिनरीची जर कॅपॅसिटी इन्क्रीज होत असेल, त्याची लाईफ जर इन्क्रीज होत असेल मशिनरीची, तर त्या एक्सपेन्सेस ज्या आहेत त्या आपण कॅपिटल कन्सिडर करत असतो. लक्षात घ्या. मग आता मी एक्झाम्पल सांगितलं की हे आपल्याला माहित नाही, लक्षात घ्या. हे हे जे प्रिंसिपल है अकाउंटिंग की मेजर रिपेयर है जिससे आपकी वर्किंग एक्सपेंसेस कम होने वाले हैं, मशीनरी की लाइफ इंक्रीज होने वाली है, और कैपेसिटी जो है वो भी इंक्रीज होने वाली है, तो ये एक्सपेंसेस जो है आप कैपिटल कंसिडर करते हैं. तो ये आपको पता नहीं है, रिपेयर है इसीलिए आपने क्या किया, उसको प्रॉफिट एंड लॉस अकाउंट को ट्रांसफर किया. रिपेयर एक्सपेंसेस ऑफ मशीनरी, तो ये जो है ये आपकी मिस्टेक है और इस मिस्टेक को हम कहते हैं एरर ऑफ प्रिंसिपल. आपको अकाउंटिंग प्रिंसिपल ठीक तरह से पता नहीं है, इसीलिए ये मिस्टेक आपने कर दी है. आपको पता नहीं है, जसं आपण बघितलं अनइंटेन्शनल है. इंटेन्शन काय आहे का माझं याच्यामध्ये? इंटेन्शन असं असू शकतं, दोन्ही याच्यामध्ये पॉसिबिलिटीज आहेत. इंटेन्शनली भी आप कर सकते हैं, अनइंटेन्शनली भी आप कर सकते हैं. लेकिन इंटेंशनली जो करते हैं ये प्रॉफिट या लॉस कम या ज्यादा करने के लिए आप इंटेंशनली करते हैं, वो हम देखेंगे आगे वो कैसे करते हैं हम. तो देखिए, आपको अकाउंटिंग प्रिंसिपल्स पता नहीं है, इसलिए आपसे जो मिस्टेक होती है वो है एरर ऑफ प्रिंसिपल्स. फॉर एग्जांपल, ओव्हर व्हॅल्युएशन और अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं करायचं हे माहित नाही, लक्षात घ्या आपल्याला. स्टॉक का वैल्यूएशन करने के लिए आपके पास अकाउंटिंग स्टैंडर्ड 2 है, वैल्यूएशन ऑफ इन्वेंट्री. उसके बेसिस से अगर आपको वो स्टैंडर्ड पता है तो आप उसका वैल्यूएशन कर सकते हैं. आपको अकाउंटिंग स्टैंडर्ड पता नहीं है, इसीलिए आपने क्या किया, स्टॉक का वैल्यूएशन गलत किया. तो ओव्हर वैल्यूएशन उसका हो गया, अंडर वैल्यूएशन हो गया. तो देखिए, प्रोव्हिजन डेप्रिशिएशनची किती द्यायची आहे, डेप्रिशिएशन जी आहे ते डेप्रिशिएशन किती चार्ज करायचं आपल्याला माहित नाही, लक्षात घ्या. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की कम्प्युटरवरती 60% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे, पण आपल्याला माहित नाही आपण काय केलं, 10% डेप्रिशिएशन चार्ज केलं, कारण आपण मशिनरीवरती 10% चार्ज करतोय. मग आपण काय केलं, कम्प्युटरला सुद्धा सेम प्रिन्सिपल अप्लाय केलं. आणि मग ते जे आहे त्याला आपण म्हणतो एरर ऑफ प्रिन्सिपल. लक्षात घ्या, कारण डेप्रिशिएशन किती आहे त्याचं नेमकं प्रिन्सिपल काय आहे हे मला माहित आहे का, माहित नाही, लक्षात घ्या. या डेप्रिशिएशन मी चार्जेस केलं नाही, तर तेही तुमचा एरर ऑफ प्रिन्सिपल असू शकतो, लक्षात घ्या. किंवा प्रीपेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन नाही आहे, किंवा प्रीपेड आउटस्टँडिंग कसे चार्ज करतात किंवा त्याचा इफेक्ट काय देतात हे आपल्याला माहित नाही, लक्षात घ्या. प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर ते माइनस करायचे आहेत आपल्याला त्या एक्सपेंसेस मधून, हे माहित नहीं है, तो आप क्या करेंगे, उसको ऐड कर दिया आपने, क्योंकि आपको प्रॉपर अकाउंटिंग प्रिंसिपल पता नहीं है. तो ये होता है आपका एरर्स ऑफ प्रिंसिपल. तो सिंपली देखिए, एरर्स ऑफ प्रिंसिपल कब होते हैं, जब अकाउंटेंट को अकाउंटिंग प्रिंसिपल्स पता नहीं होते हैं, अकाउंटिंग पॉलिसीज उसको पता नहीं होते हैं, तो वो एरर्स ऑफ प्रिंसिपल जो है वो वहां पे होते हैं. तो जनरली एग्जांपल के तौर पे रेवेन्यू एक्सपेंडिचर आपने कैपिटल कंसिडर किया या कैपिटल एक्सपेंडिचर आपने रेव्हेन्यू कंसिडर किया, दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत, लक्षात घ्या. किंवा जसं आपण एक्झाम्पल्स घेतल्या, डेप्रिशिएशन तुम्ही कमी चार्ज केलं या स्टॉक का ओव्हर वैल्यूएशन किया, अंडर वैल्यूएशन आपने किया, या डाउटफुल डेट्स जो है, डाउटफुल डेट्स उसकी प्रोविजन आपने ठीक तरह से नहीं की, या डेप्रिशिएशन जो है या वो आपने इनएडिक्वेट चार्ज किया. जैसे हमने बताया कि कंप्यूटर पर डेप्रिशिएशन 50% 60% चार्ज करना है, ये आपको पता नहीं है, कारण आपल्याला लक्षात घ्या, कम्प्युटरवरती 50 किंवा 60% जे डेप्रिशिएशन आहे ते इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये चार्ज केलं जातं. का चार्ज केलं जातं, क्योंकि टेक्नोलॉजी जो है, टेक्नोलॉजी आज की टेक्नोलॉजी कल ओल्ड हो जाएगी. आज जो न्यू टेक्नोलॉजी है कल ओल्ड हो जाती है, आणि त्याच्यासाठी कम्प्युटर जे आहे त्याचं डेप्रिशिएशन जनरली 50% to 60% चार्ज केलं जातं. हे आपल्याला माहित नव्हतं, म्हणून मग आपण 10% चार्ज केलं. हा आहे आपला एरर ऑफ प्रिंसिपल. तो सिंपली हम बता सकते हैं कि एरर ऑफ प्रिंसिपल मतलब अकाउंटिंग प्रिंसिपल जहाँ पे आपको पता नहीं है वहाँ पे जो एरर होता है वो है आपका एरर ऑफ प्रिंसिपल. मला माहित नाही आता अकाउंटिंग प्रिंसिपल काय आहे, माहित आहे
आपण जे समजा स्पेसिफिक जसं मी सांगितलं की अकाउंटिंग स्टँडर्ड 2 काय आहे हे मला माहित नाही, लक्षात घ्या. मला फक्त कॅपिटल आणि रेव्हेन्यू माहित आहे, पण कॅपिटल मधला इन डिटेल जसं मी सांगितलं की मेजर रिपेअर आहे आणि त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होते, त्याची वर्किंग एक्सपेन्सेस आहेत ते डिक्रीज होतात, त्याची लाईफ इन्क्रीज होते, तर त्या एक्सपेन्सेस कॅपिटल कन्सिडर केल्या जातात. हे मला माहित नव्हतं, त्यामुळे ती माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे, लक्षात घ्या. तर त्याला म्हणतो आपण एरर ऑफ प्रिंसिपल. नेक्स्ट आपका एरर जो है एरर ऑफ डुप्लीकेशन. तो देखिए जनरली अनइंटेंशनली, एरर का मतलब है अनइंटेंशनली, आपसे एक ही ट्रांजैक्शन 2 बार रिकॉर्ड हुआ है. फॉर एग्जाम्पल आपने कुछ परचेस किया है, उसका रेकॉर्डिंग 2 बार आपने किया है, इसे हम कहते हैं एरर ऑफ डुप्लिकेशन. होतं, लक्षात घ्या, असं बऱ्याच मिस्टेक होतात. एकाच बिलाचं रेकॉर्डिंग 2 वेळा तुमच्याकडून झालं असेल तर त्याला आपण म्हणतो एरर्स ऑफ डुप्लिकेशन. नेक्स्ट देखिए एरर्स ऑफ ओमिशन. ओमिशन में 2 पार्ट है, पार्टली ओमिटेड और फुल्ली ओमिटेड. ओमिटेड का मतलब है रेकॉर्ड करने से रह गया. एखाद ट्रान्झॅक्शन जे आहे ते एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याकडून रेकॉर्ड करायचं राहिलं. समजा परचेसेस आहेत, एक्स कडून परचेस केलेले आहेत, एक्स से आपने क्रेडिट पे परचेस किया है और 10,000 के गुड्स है. तो 10,000 जो है आपने पूरा रिकॉर्ड नहीं किया. वो ट्रांजैक्शन या बिल आपका रिकॉर्ड करने से रह गया, इसे हम कहेंगे एरर ऑफ ओमिशन. और फुल्ली ओमिटेड, फुल्ली ओमिटेड ट्रांजैक्शन हम कहेंगे, आपका पूरा ट्रांजैक्शन आपने रिकॉर्ड नहीं किया है. सपोज सिर्फ क्या किया आपने, एक्स से 10,000 का परचेस किया है, तो एक्स के अकाउंट तो आपने एक्स के अकाउंट को क्रेडिट तो कर दिया, लेकिन परचेसेस अकाउंट को आपको डेबिट करना था, वो आपने डेबिट नहीं किया है, लक्षात घ्या. एक्सच्या अकाउंटला आपण क्रेडिट केलं, पण परचेसेस अकाउंटला आपल्याला डेबिट ट्रान्सफर करायचे होते त्या लेजर अकाउंटला, पण आपल्याकडून राहून गेलं. याला म्हणतो आपण पार्टली ओमिटेड ट्रांजैक्शन. पार्टली ओमिटेड. तो एरर जो है 2 टाइप से हो सकता है ओमिशन में, एक जो है फुल्ली ओमिटेड और दूसरा जो है पार्टली ओमिटेड. अगर पार्टली ओमिटेड ट्रांजैक्शन है तो उसका इफेक्ट ट्रायल बैलेंस पे होता है, आपका ट्रायल बैलेंस मैच नहीं होता है, लक्षात घ्या. प्रत्येक एरर ऑफ प्रिन्सिपल जो आहे त्याचा ट्रायल बॅलन्स वरती कोणता इफेक्ट होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे ट्रायल बैलेंस मैच हो तो टैली होता है ट्रायल बैलेंस. एरर ऑफ डुप्लीकेशन में भी आपका ट्रायल बैलेंस मैच होता है, लेकिन एरर ऑफ ओमिशन में फुल्ली ओमिटेड अगर ट्रांजैक्शन है तो फुल्ली ओमिटेड ट्रांजैक्शन में आपका ट्रायल बैलेंस टैली होता है. पार्टली ओमिटेड ट्रांजैक्शन में आपका ट्रायल बैलेंस टैली नहीं होता है. तो आप इजीली आइडेंटिफाई कर सकते हैं कि कौन सा ट्रांजैक्शन जो है उसका रिकॉर्ड आपका रह गया है. नेक्स्ट एरर जो है एरर ऑफ कमीशन. तो जहां पे देखिए रिकॉर्डिंग जो है वो रॉन्गली आप करते हैं. जनरली पोस्टिंग, कास्टिंग, कैरी फॉरवर्डिंग ये जो होता है, जैसे मैंने बताया कि एक्स के अकाउंट को आपने ट्रांसफर किया, लेकिन परचेस अकाउंट को आपका ट्रांसफर करना रह गया, तो ये है आपका पार्टली ओमिटेड ट्रांजैक्शन. तो देखिए जर्नल आप करते हैं, जर्नल का लेजर में पोस्टिंग करते हैं, लेजर का पोस्टिंग जो है उसकी टोटल करते हैं और उसका बैलेंसिंग करते हैं. जो बैलेंस शीट के अकाउंट्स है उसका हम बैलेंस जो है नेक्स्ट ईयर को कैरी फॉरवर्ड करते हैं, या नेक्स्ट ईयर को कैरी फॉरवर्ड किया है उसका करंट ईयर में ब्रॉट डाउन करना पड़ता है आपको. लक्षात येतं का बघा मी काय सांगतोय. आपण बघितलेला आहे बॅलन्स शीटचा प्रत्येक आयटम जो आहे तो पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतो, लक्षात घ्या. म्हणजे पुढच्या वर्षी त्याचा बॅलन्स आपल्याला ब्रॉट डाऊन करून घ्यावा लागत असतो. म्हणजे 31 मार्चला जे तुम्ही अकाउंटिंग क्लोज केलेलं आहे त्याचा बॅलन्स शीटला जो बॅलन्स असेल, कॅपिटल अकाउंट आहे तर कॅपिटल अकाउंटचा नेक्स्ट ईयरला ब्रॉट डाउन करावा लागतो. बाय बैलेंस ब्रॉट डाउन ऑफ कैपिटल का करेंगे, क्रेडिटर्स का बाय बैलेंस ब्रॉट डाउन करेंगे, असेट्स का टू बैलेंस ब्रॉट डाउन. तो ये बैलेंसेस कैरी फॉरवर्ड होते हैं. ये बैलेंसेस कैरी फॉरवर्ड होते हैं. तो जो मिस्टेक आपकी होगी पोस्टिंग में होगी, कास्टिंग में होगी, कैरी फॉरवर्ड में होगी, म्हणजे लेजर अकाउंट जे आहे त्या लेजर अकाउंटची टोटल घेताना तुमच्याकडून चूक झालेली आहे, इसे हम कहेंगे एरर ऑफ कमिशन. ओके, एरर ऑफ कमिशन. तो टोटल करते समय किंवा सिंपली आपण त्याला मॅथमॅटिकल एरर्स असं सुद्धा म्हणू शकतो, लक्षात घ्या. एरर म्हणजे टोटल घेत असताना एखादी तुमच्याकडून अमाउंट मिस झाली किंवा 720 था वहां पे आपने 270 कर दिया, आकडा इकडं तिकडं होऊ शकतो, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो एरर ऑफ कमिशन. तो ये जो एरर है, ये एरर जो जनरली देखिए इसका ट्रायल बैलेंस जो है, ट्रायल बैलेंस पे उसका इफेक्ट होता है.
क्योंकि ट्रायल बैलेंस आपका मैच नहीं होता है। ओपनिंग बैलेंस जो है सपोज वहाँ पे 72,000 था लास्ट ईयर में क्लोजिंग बैलेंस असेट का, लेकिन आपने बाय मिस्टेक क्या किया, 72,000 की जगह 27,000 ब्रॉट डाऊन किया। याला म्हणतो आपण एरर ऑफ कमिशन। बॅलन्स तर घेतलेला आहे आपण, मशिनरी का बैलेंस है 27 lakhs का है, 27 lakhs का कैरिड डाउन है, बैलेंस शीट में दिखता है आपके लास्ट ईयर के। 1 अप्रैल को जब बैलेंस आप टू बैलेंस ब्रॉट डाउन करेंगे तो 27 की जगह 72 lakhs आपने कर दिया, होऊ शकतं, लक्षात घ्या। याला म्हणतो आपण एरर ऑफ कमीशन। तो सिंपली आप क्या बता सकते हैं, पोस्टिंग में एरर है, कास्टिंग में एरर है, कैरी फॉरवर्डिंग में एरर है, या बैलेंसेस जो आप ब्रॉट डाउन करते हैं उसमें एरर है, तो ये आपका एरर है, एरर ऑफ कमीशन। मैथमेटिकल एरर जिसे हम कहते हैं वो है आपका एरर्स ऑफ कमीशन। और लास्ट एरर जो है वो है कॉम्पेंसेटिंग एरर। एक एरर जो है दूसरे एरर को कॉम्पेंसेट करता है। सपोज एखादा अकाउंट आहे, एखादा मिस्टर एक्स आहे, तर मिस्टर एक्सच्या अकाउंटला क्रेडिट जे आहे परचेस केलेला असेल मिस्टर एक्सच्या अकाउंट कडून, मिस्टर एक्स कडून मगाचं ट्रान्झॅक्शन आपण सपोज 10,000 रुपीज आपण त्याच्याकडून परचेस केलेले आहेत। आपण काय केलं, मिस्टर एक्सच्या अकाउंटला 5,000 आपण काय केले, घेतले। 10,000च्या ऐवजी 5,000 किंवा 25,000 असतील तर 25,000 की जगह आपने 5,000 टू आप रेकॉर्ड करने का ही रह गया। आणि सेम समजा परचेसेस अकाउंटला एखादं परचेसेस 5,000 असेल, एखादं परचेसेस 5,000 आणि त्याचं तुम्ही रेकॉर्डिंग बाय मिस्टेकली 25,000 झाले, लक्षात घ्या। म्हणजे एक्सच्या अकाउंटला 20,000चा डिफरन्स आहे आणि वायच्या अकाउंटला 20,000 सॉरी परचेस अकाउंटला 20,000चा डिफरन्स आहे। हे दोन्ही कॉम्पेन्सेट झालेलं लक्षात घ्या। एक्सला आपण रेकॉर्ड किती करायला पाहिजे होतं, 25,000 करायला पाहिजे होतं, पण आपण केले 5,000 आणि परचेसेस अकाउंटला आपल्याला 5,000 रेकॉर्ड करायचे होते एकाकडून आलेले, एकाकडून परचेस किंवा कॅश परचेस असतील, त्याच्याऐवजी आपण 25,000 रेकॉर्डिंग केलं, लक्षात घ्या। तर इथं काय झालेलं आहे, त्या एररनी कॉम्पेन्सेट केलेलं, लक्षात घ्या। एक एरर ने दूसरे एरर को कॉम्पेन्सेट किया है। 20,000 का डिफरेंस एक्स के अकाउंट को था, वो कॉम्पेंसेट किया परचेस अकाउंट में 20,000 के डिफरेंस ने। तो इसे हम कहेंगे कॉम्पेंसेटिंग एरर। एक एरर दूसरे एरर को कॉम्पेन्सेट करता है। एक आपल्याकडून सेम अमाउंटची चूक झाली तर दुसरी अमाउंट म्हणजे त्याच अमाउंटची दुसरी चूक आपल्याकडून झालेली असेल, तर त्याला आपण म्हणत असतो कॉम्पेन्सेटिंग एरर्स। तर हे एरर्सचे टाइप्स आहेत, एरर्स ऑफ प्रिंसिपल, एरर्स ऑफ डुप्लीकेशन, एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमीशन और कॉम्पेन्सेटिंग एरर। जहाँ पे आपको प्रिंसिपल्स, अकाउंटिंग प्रिंसिपल्स पता नहीं है, वहां पे एरर्स ऑफ प्रिंसिपल होते हैं। जहां पे एक ट्रांजैक्शन का रिकॉर्डिंग आप 2 बार करते हैं बाय मिस्टेक, तो उसे कहेंगे हम एरर्स ऑफ डुप्लीकेशन। जहां पे ट्रांजैक्शन रिकॉर्ड करने का रह गया है वो है आपका एरर ऑफ ओमिशन। पार्टली ओमिटेड है तो आपको पता चलेगा, फुल्ली ओमिटेड है तो आपको पता नहीं चलेगा, ट्रायल बैलेंस आपका टैली होगा। एरर ऑफ कमीशन, ये जो है ये कास्टिंग एरर, ये कास्टिंग, कैरी फॉरवर्डिंग या पोस्टिंग एरर जो होता है वो एरर्स ऑफ कमीशन में आता है। और कॉम्पेंसेटिंग एरर जो है, सेम अमाउंट के 2 मिस्टेक्स आपने किए, एक मिस्टेक की है, सेम अमाउंट की दूसरी मिस्टेक आपसे हो गई है, जिससे आपका एरर जो है वो नील हो गया। तो आपका ट्रायल बैलेंस कॉम्पेन्सेटिंग एरर मध्ये ट्रायल बैलेंस तुमचा टॅली होतो। त्यामुळे हे एरर जे आहेत हे एरर शोधणं तसं अवघड आहे, लक्षात घ्या। तो देखिए ये एरर्स, अलग अलग एरर्स है आपके। यहाँ पे देखिए नेक्स्ट जो पार्ट है डिटेक्शन एंड प्रिवेंशन ऑफ एरर्स, उसके बाद है फ्रॉड्स। फ्रॉड में देखिए आप इंटेंशनली करते हैं, सेल्फ बेनिफिट के लिए जो आप इंटेंशनली जो भी मिस्टेक करेंगे या मिस रिप्रेजेंटेशन करेंगे उसे हम कहते हैं फ्रॉड्स। ओके, तर बघा फ्रॉडचा पार्ट जो आहे तो जस्ट आपण स्टार्ट करू आणि मग तो देखिए किसे फ्रॉड आप कहते हैं। इंटेंशनल मिस रिप्रेजेंटेशन रिगार्डिंग फाइनेंशियल इंफॉर्मेशन, इंटेंशन है उसके पीछे मिस रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन करने के लिए। म्हणजे मी काहीतरी चुकीचं दाखवतोय हे मला माहित आहे, लक्षात घ्या, हे मी जाणीवपूर्वक करतोय। एखादी गोष्ट किंवा एखादा आकडा मी चुकीचा लिहितोय अकाउंट्स मध्ये, का लिहितोय तर त्याच्या मागे माझं इंटेंशन आहे, लक्षात घ्या। मेरा इंटेंशन है जो भी है
वो एम्प्लॉय रहेगा, मैनेजमेंट से हो सकता है, थर्ड पार्टी से हो सकता है। इंटेंशनल मिसरिप्रेजेंटेशन रिगार्डिंग फाइनेंशियल इंफॉर्मेशन बाय वन और मोर इंडिविजुअल्स अमंग मैनेजमेंट, एम्प्लॉयज और थर्ड पार्टीज। कोई भी कर सकता है, इंडिव्हिज्युअल, कोई भी इंडिव्हिज्युअल, वन और मोर इंडिव्हिज्युअल, उसमें देखिए मॅनेजमेंट कडून सुद्धा फ्रॉड केले जातात, लक्षात घ्या। काय असतात ते आपण बघणार आहोत पुढं, कोणते कोणते फ्रॉड असतात ते आपण बघणार आहोत। ओके, एम्प्लॉय कडून केले जातात, एम्प्लॉय जे आहेत, आता जसं मी काल एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं की सत्यमचा फ्रॉड जो आहे तो त्याच्या एमडीने केला होता, लक्षात घ्या। जो मॅनेजमेंट डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर होता, म्हणजे मॅनेजमेंटचा पार्ट होता, लक्षात घ्या। तर त्या एमडीने तो फ्रॉड केला होता, म्हणजे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट इन्व्हॉल्व आहे असं आपण म्हणू शकतो। तो फ्रॉड लक्षात घ्या, काल जो मी सांगितला होता तो फ्रॉड कोणत्याही ऑडिटरला लक्षात आला नव्हता, लक्षात घ्या। कोणत्याही ऑडिटरला लक्षात आला नव्हता। त्यांची जी कंपनी होती PwC, जी वर्ल्ड मध्ये ऑडिट करते, लक्षात घ्या, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये त्या कंपनीचं काम चालू असतं। तर ही जी कंपनी आहे, ही कंपनी ऑडिट करत होती, म्हणजे इंटरनॅशनल लेवलची ऑडिटिंगची फर्म होती, त्या फर्मला सुद्धा तो फ्रॉड लक्षात आला नव्हता। आणि म्हणून भारतामध्ये, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही 2 वर्ष की 3 वर्ष, पण 2 की 3 वर्ष त्या कंपनीला ऑडिट करण्यासाठी बॅन सुद्धा केला होता, लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही भारतामध्ये ऑडिट करू शकत नाही असा बॅन त्यांनी केला होता सत्यमच्या केसमध्ये। ओके, तर हा जो फ्रॉड आहे, हा फ्रॉड मैनेजमेंट करू शकतं, एम्प्लॉय, म्हणजे इंटेंशनल मिस रिप्रेजेंटेशन जहां पे आप फाइनेंशियल इंफॉर्मेशन में करते हैं उसे हम कह सकते हैं फ्रॉड। तो ये फ्रॉड कौन कर सकता है? मैनेजमेंट कर सकता है, एम्प्लॉय कर सकता है, थर्ड पार्टीज भी कर सकते हैं। तो देखिए टाइप्स ऑफ फ्रॉड्स, आता इथं मी थोडं मराठीमध्ये लिहिलं होतं याला काय म्हणतात, पण हे मला वाटतं इथे येत नाहीये, ठीक आहे। देखिए मिस अप्रोप्रिएशन ऑफ कैश, जिसे हम एम्बेजलमेंट भी कहते हैं, डिफाल्केशन भी कहते हैं, ज्याला आपण पैशाचा अपहार असं म्हणतो। कैश में आपने फ्रॉड किया है, वो कैसे करते हैं, उसके टाइप्स क्या है, ये भी आगे हम देखेंगे। मिस अप्रोप्रिएशन ऑफ गुड्स, गुड्स जो है उसका मिस अप्रोप्रिएशन किया है, ज्याला आपण वस्तूचा अपहार म्हणतो, ते होऊ शकतं। और तीसरा जो है वो है फ्रॉडलेंट मैनिपुलेशन ऑफ अकाउंट्स एंड विंडो ड्रेसिंग, अकाउंट्स में ही मैनिपुलेशन किया है आपने, और विंडो ड्रेसिंग किया है प्रॉफिट कम या ज्यादा दिखाने के लिए। ये थर्ड टाइप का फ्रॉड जो है ये जनरली मैनेजमेंट करता है। थर्ड टाइप का फ्रॉड, फ्रॉडलेंट मैनिपुलेशन ऑफ अकाउंट, अकाउंटिंग में मैनिपुलेट, अकाउंट आपके जो है बुक्स ऑफ अकाउंट्स मैनिपुलेट करने हैं, और आपका प्रॉफिट जो है वो ज्यादा अगर आपको दिखाना है शेयर होल्डर को अट्रॅक्ट करने के लिए, तो वो कैसे दिखाते हे सगळं बघणार आहोत आपण। जस्ट आपण त्याचे टाइप बघितले जाता जाता। इंटेन्शनल मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे माझं इंटेन्शन त्याच्यामागे एक तर पैसे कंपनीतून काढणं असेल चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे तो पैसा माझ्या स्वतःच्या वापरासाठी मी काढत असेल, किंवा काही वस्तू मी त्याच्या वापरासाठी मी स्वतःच्या कंपनीच्या, लक्षात घ्या, घेत असेल, तर हा तुमचा फ्रॉड आहे, लक्षात घ्या। आणि ह्या वस्तू घेत असताना मी अकाउंटिंग मध्ये माझ्या काहीतरी चेंजेस करणार आहे, लक्षात घ्या, आणि मग मी त्या वस्तू ज्या आहेत त्या माझ्या पर्सनल यूज साठी घेणार आहे, त्याला म्हणतो आपण मिस अप्रोप्रिएशन ऑफ गुड्स। आणि फ्रॉडलंट मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे अकाउंटिंग मध्ये एंट्र्याच चुकीच्या करायच्या, एंट्र्याच चुकीच्या करायच्या, जेणेकरून तुमचा प्रॉफिट तुम्हाला कमी दाखवायचा असेल, आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवायचा आहे, तर एंट्र्या चुकीच्या करायच्या। त्या काय चुकीच्या आपण बघणार आहोत। आणि विंडो ड्रेसिंग हे काय आहे हेही आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघू। आम्ही तिथे एक्झाम्पल दिलेले आहेत, नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झॅक्ट काय आहे मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश कसं केलं जातं हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू। ओके, आता जे आपण बघितलेलं आहे इथपर्यंत कोणाला काय डिफिकल्टी आहे का? हॅलो सर, ते एरर शिकलो ना आपण आता, हा, त्याचे एक्झाम्पल पुढे पुढे मिळतील का? म्हणजे कशाचं एक्झाम्पल पाहिजे नेमकं? आता जे एरर बघितले ना आपण, हा, एक्झाम्पल म्हणजे एक्झॅक्ट, आता मी जसं सांगितलं की थोडस एररला तुम्ही मिनिंग सांगितलं त्याचा, तो पुढे लिहून एरर, मिळेल का? हा म्हणजे नोट्स हवेत म्हणतेस की कसं? हो हो, नोट्सच। ठीक आहे, ते आपण लिहू, त्याचा काही विषय नाही। हे प्रिन्सिप मिनिंग असं नाही, पण मी जे एक्सप्लेन केलं की बाबा कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही रेव्हेन्यू कन्सिडर केली, हा प्रिन्सिपल आहे, हे एक्झाम्पल आहे, म्हणजे तू जसं म्हटलीस की एक्झाम्पल हवं आहे तुला, बरोबर ना?
एखादी कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू तू कन्सिडर केली तर तर ते हे एक्झाम्पल झालं एरर ऑफ प्रिन्सिपल मध्ये. एरर ऑफ प्रिन्सिपलचा आपण म्हणू शकतो एक्झाम्पल. किंवा मी सांगितलं मगाशी की मशिनरी आहे ज्याचे मेजर रिपेअर आहे, तुम्ही हे एक्सप्लेन करू शकताय. मशिनरी त्याच्यामध्ये तुम्ही मेजर रिपेअर केलं आणि ती रिपेअर जी आहे ती रिपेअरनी काय झालेलं आहे तर मशिनरीचे कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे, मशिनरीची लाईफ इन्क्रीज होणार आहे, किंवा असं सिम्पली म्हटलं की मशिनरीची लाईफ इन्क्रीज होणार आहे असे मेजर रिपेअर केले. पण ते रिपेअर तुम्ही रेव्हेन्यू कन्सिडर केले, रिपेअर एक्सपेन्सेस कन्सिडर केले, तर हा तुमचा एरर ऑफ प्रिन्सिपल आहे, लक्षात घ्या. किंवा डेप्रिशिएशन तुम्ही कमी चार्ज केलं, बाय मिस्टेक केलं, लक्षात घ्या, तर हा तुमचा एरर ऑफ प्रिन्सिपलचा एक्झाम्पल आहे. तर हे एक्झाम्पल मी प्रत्येकाचे दिलेले आहेत. एरर ऑफ डुप्लिकेशन, सपोज पर्चेसेस 25,000 आहेत, मिस्टर एक्स कडून केलेले आहेत, ते 2 वेळा तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं असेल, हे एरर ऑफ डुप्लिकेशनचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या. किंवा सेम ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्डच केलं नाही, एक्स कडून परचेस केलेलं आहे, एक्स कडून परचेस केलेलं आहे पण ते आपण रेकॉर्डच केलं नाही, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आलंच नाही. किंवा समजा आपण वायला पेमेंट केलेलं आहे, त्याचं रेकॉर्डच आपल्याकडे झालं नाही, बाय मिस्टेकली त्याची एंट्री पास करायची राहून गेलं, एंट्री पास नाही झाली त्यामुळे त्याचं पोस्टिंग झालं नाही, त्यामुळे वायच्या अकाउंटला त्याचा इफेक्ट आला नाही, याला म्हणतो आपण एरर ऑफ ओमिशन. ओके, हे एक्झाम्पल्स आहेत, हे असे एक्झाम्पल मी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये मग आणखीन काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे नोट्स असे म्हणतेस का तू? हो. ठीक आहे, आपण त्याच्यावरती इन डिटेल थोडस देऊ आपण. ओके, बाकी काय आणि कोणाला डिफिकल्टी आहे का? हॅलो, ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला फ्रॉड्स बघू, फ्रॉड स्टार्ट करू. तर इथून पुढं बघा, मी पीपीटी तयार केलेले आहेत, त्यामुळे त्याचेच तुम्ही नोट्स म्हणून ते तुम्ही लिहून घेऊ शकताय. त्याच्यामध्ये परत काय एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, थांबू आपण इथं. उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला फ्रॉड्स बघू.